काल देशाची राजधानी दिल्ली लाल किल्ल्यासमोर झालेल्या एका कारमधल्या भीषण बॉम्बस्फोटानं हादरली. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत आलेल्या माहितीनुसार 12 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. हा स्फोट काल संध्याकाळी एका होंडा I-20 गाडीत झाला. स्फोटापूर्वी ही गाडी लाल किल्ल्याजवळील सोनहरी मशीद परिसरात सुमारे 3 तास उभी होती. स्फोटाच्या काही मिनिटांआधीचं CCTV फुटेज आता समोर आले असून यामध्ये कार चालकाचा चेहरासुद्धा कैद झालाय. हळूहळू या घटनेतील अनेक गोष्टींचा उलगडा होतोय, पण तरीसुद्धा अनेक प्रश्न मात्र अजून अनुत्तरितच आहेत. गेल्या 2 दिवसांपासून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून जोरदार कारवाई करत काही दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या जात होत्या. त्यानंतर काही तासातच घडलेला हा स्फोट नेमका कसा झाला? तो अपघात होता की घातपात होता? हा स्फोट दहशतवादी हल्ला असेल तर तो कुणी घडवला असेल? याबाबत सध्या अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. म्हणूनच हा हल्ला होता की घातपात? या हल्ल्यामागे नेमकं कोण असेल? सगळंच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी कुणाल पाटील आणि तुम्ही पाहताय नेमका मुद्दा काय. तर बघा मंडळी, हा हल्ला कोणी केला असेल हे समजून घेण्यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. सगळ्यात पहिली गोष्ट तर प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार स्फोट झालेली ही गाडी लाल किल्ल्याजवळ 3 तासाहून अधिक काळ उभी होती आणि त्यानंतर ती बाहेर पडली. CCTV फुटेजमध्ये सोमवारी दुपारी 3:19 लाल किल्ल्याजवळील पार्किंगमध्ये कार प्रवेश करत असल्याचं आणि संध्याकाळी 6:48 बाहेर पडत असल्याचं दिसून आलं. कार पार्किंगमधून बाहेर पडली तेव्हा रस्त्यावर प्रचंड वाहतूक होती. CCTV फुटेजमध्ये दर्यागंज लाल किल्ला परिसर, काश्मीरी गेट आणि सुनहरी मशिदीजवळही ही कार दिसली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चालक एकदाही गाडीतून बाहेर पडला नाही. तो गाडीच्या आतच बसून राहिला. पोलिसांनी 1 मिनिटाचा CCTV व्हिडिओ मिळवलेला आहे, ज्यामध्ये कार बद्रपूर सीमेवरून जाताना स्पष्टपणे दिसते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये ड्रायव्हर हात खिडकीतून बाहेर काढताना दिसतोय. त्यामध्ये त्याने निळा आणि काळा टी-शर्ट घातलेला दिसतोय. त्यानंतर पार्किंगमधल्या CCTV फुटेजमध्ये ड्रायव्हरच्या सीटवर बसलेला एक व्यक्ती पार्किंग स्लिप घेत असल्याचं सुद्धा दिसत आहे. सुरुवातीला गाडी चालवणारा चेहरा स्पष्ट दिसत होता, पण नंतर गाडी पुढे सरकल्यावर स्टेअरिंगवर एक मास्क घातलेला माणूस दिसतो. सध्या कारमध्ये काळ्या मास्क घातलेला व्यक्ती हा दहशतवादी उमर मोहम्मद असल्याचं मानलं जात आहे. कारण सगळ्यात शेवटी ही गाडी मोहम्मद उमर नावाच्या व्यक्तीनं घेतली असल्याचं माहिती मिळते. हा मोहम्मद उमर तोच आहे ज्याचं नाव फरीदाबाद सहारनपूर दहशतवादी मॉड्यूलमध्ये घेण्यात आलेलं होतं. जेव्हा या मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला तेव्हा या डॉक्टरनं भीतीनं हा आत्मघातकी हल्ला घडून आणल्याचं प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. आता मंडळी, दिल्ली स्फोटाचा तपास करणाऱ्या पोलीस पथकातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार स्फोटात वापरलेली कार ही हरियाणाची आहे. तिचा क्रमांक HR26 CE 7674 आहे. स्फोटानंतर RTOकडून कारची माहिती मिळवण्यात आली आहे. तेव्हा ती गुरुग्राममधील मोहम्मद सलमानच्या नावावर असल्याचं समजतंय. या माहितीनंतर गुरुग्राम पोलिसांनाही तपासात समाविष्ट करण्यात आलं. दिल्ली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुग्राम पोलिसांनी मोहम्मद सलमानला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. चौकशीदरम्यान मोहम्मद सलमानने त्याची कार 1.5 वर्षापूर्वी दिल्लीतील ओखला येथील रहिवासी असलेल्या देवेंद्रला विकण्याचं उघड झालं. सलमानने कारच्या विक्रीशी संबंधित सगळी कागदपत्रे गुरुग्राम पोलिसांना सुपूर्द केली. त्यानंतर ओखलामध्ये ती कार खरेदी करणाऱ्या देवेंद्रची चौकशी करण्यात आली आणि देवेंद्रने ही कार हरियाणातील अंबाला येथे असणाऱ्या कोणाला तरी विकल्याचं तपासात उघड झालं. त्यानंतर अंबाला पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर असं समजलं की ही कार जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथल्या रहिवासी असलेल्या तारिकला विकण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी कार खरेदी करणाऱ्या व्यक्तीचा फोटोसुद्धा शेअर केलाय, ज्यामध्ये एक तरुण हातात चाव्या घेऊन कारसमोर उभा असल्याचं दिसून येत आहे. पण आता या प्रकरणाची सर्व बाजूंनी चौकशी केली जात आहे. ही गाडी त्यानंतर पुलवामा इथल्या तारिकनं विकत घेऊन मोहम्मद उमर याला विकण्याचं समजतंय. पण एकूणच प्राथमिक तपासात हा दहशतवादी हल्लाच असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. हा स्फोट इतका शक्तिशाली होता की या स्फोटामुळे परिसरात असलेल्या लोकांच्या शरीराचे अक्षरशः तुकडे झाले. अनेकांच्या शरीराचे अवयव दूरवर फेकले गेले. जवळच्या पार्क केलेल्या वाहनांच्या खिडक्याही तुटल्या. 2.5 किलोमीटर अंतरावर असलेल्या ITO चौकापर्यंत या स्फोटाचा आवाजही ऐकू गेला. काही व्हिडिओसुद्धा समोर येत आहेत. त्यामध्ये मोठा आवाज झाल्यानंतर लोक इकडे तिकडे पळताना दिसत आहेत. पण आता या घटनेच्या पाठीमागे जैश-ए-मोहम्मदचाच हात असल्याचं बोललं जात आहे. कारण काही दिवसांपूर्वीच जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या समर्थनार्थ पोस्टर पोळण्यात आलेले होते. त्या अनुषंगानं जम्मू काश्मीर पोलिसांनी तपास करत सर्वात अगोदर डॉक्टर आदिल अहमद राठर याला अटक केलेली होती. त्यांना त्याच्याशी संबंधित इतर लोकांची माहिती दिलेली होती. त्या आधारे पोलिसांनी तपासाला गती दिली होती. पुढे 30 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी या नेटवर्कमधील असणाऱ्या सदस्य डॉक्टर मुजामिल शकील याला अटक केली.
त्याची चौकशी केल्यानंतर त्यानं हरियाणातील फरीदाबाद इथल्या धौज गावात मोठ्या प्रमाणात स्फोटक आणि शस्त्र लपवल्याचं मान्य केलं. त्याच्या वक्तव्यावर आधार घेऊन पोलिसांचे एक पथक रविवारी पहाटे फरीदाबादला ते पोहोचलं. तिथल्या घराची तपासणी केली तेव्हा इथं असणारा शस्त्रसाठा पाहून पोलीस अक्षरशः चक्रावून गेलं. पोलिसांनी छापा टाकला तेव्हा जवळपास 360 किलो अमोनियम नायट्रेट सापडलं. हा पदार्थ आयईडी तयार करण्यासाठी वापरला जातो. पोलिसांच्या मते हा पदार्थ RDX नव्हता, पण हा सुद्धा अत्यंत घातक मानला जातो. याद्वारे मोठा स्फोट सुद्धा घडवून आणता येऊ शकतो. तपासात जवळपास 5 किलो धातू आढळला. त्याचा वापर आयईडीची घातक क्षमता वाढवण्यासाठी केला जातो. 24 टायमर, अनेक बॅटरीज, 24 रिमोट्स, इलेक्ट्रिकल वायरिंग्स आणि इतर इलेक्ट्रॉनिक सर्किट्स जप्त करण्यात आली. या टीमकडे अनेक वॉकी टॉकी सेट आणि इतर कम्युनिकेशन उपकरण असल्याचंही समोर आलंय. फरीदाबाद इथल्या छाप्यात पोलिसांनी एक असॉल्ट रायफल, जी A441 सारखी असते पण थोडी छोटी असते, तिच्या 3 मॅगझिन्स, 84 जिवंत कारतुसं, एक पिस्तूल, 8 राऊंड, 2 रिकामे कारतुसं आणि एक सुटकेस जप्त केली. या मॉड्यूलचा प्लॅन देशातील 3 शहरांमध्ये स्फोट घडवण्याचा होता. या डॉक्टरांसह 7 जणांना अटक झाली. या डॉक्टर मुजामिल शकील, डॉक्टर आदिल अहमद आणि डॉक्टर शाहीन शाहिद या महिला डॉक्टरचा समावेश आहे. तपास यंत्रणांच्या मते हे व्हाईट कॉलर टेरर इकोसिस्टम होतं. शिक्षित व्यावसायिक पाकिस्तानातील हँडलरशी संपर्कात होते आणि दहशतवादी संघटनांना लॉजिस्टिक, आर्थिक आणि तांत्रिक मदत करत होते. आत्तापर्यंत 2900 किलोपेक्षा जास्त स्फोटक रसायनं, शस्त्र आणि दारूगोळ्या जप्त करण्यात आले. सध्या गाडी तारिककडे होती की त्यानं पुढे उमरला विकली याचा तपास अद्याप सुरू आहे. स्फोटाच्या वेळी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी DNA चाचणी चालू आहे. 8 मृतदेहांपैकी केवळ 2 पुरुषांची ओळख पटली आहे. 6 अद्याप अज्ञात आहेत. एक अतिरिक्त अवयवही सापडलाय, ज्यामुळे ओळख पटवणं कठीण झालंय. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार स्फोट इतका मोठा होता की काही मिनिटांपर्यंत कोणालाच काही ऐकू येत नव्हतं. हा स्फोट जवळपास 2 किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे गाचेचे पॅनलही तुटले. या घटनेनंतर चांदणी चौक बाजार मंगळवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. दिल्लीमध्ये हायअलर्ट लागू करण्यात आला असून मुंबई, पुणे येथील सार्वजनिक ठिकाणांवरही पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सर्वांनाच हायअलर्टवर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पण मंडळी, तुम्हाला ही सगळी माहिती ऐकून नेमकं काय वाटलं? या हल्ल्यामागे नेमकं कोण असेल? जैश-ए मोहम्मदच्या अतिरिक्त की आणखी कोणी? तुमची मतं कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आपल्या नेमका मुद्दा चर्चा YouTube